100% खोटं आहे. 100% खोटं आहे. 100% खोटं आहे असं मुठे साहेबाला कोणीही बोललं नाही. नाही, तिकीट कुठलं? निवडणुका आचारसंहिता डिक्लेअर व्हायची आहे, निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर व्हायच्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निरंतर काम करणार होऊन अशा प्रकारे येण्याचं काहीच कारण नव्हतं की आम्ही काय तोडायला लावलं नव्हतं किंवा आम्ही गाडीवाल्याला किंवा त्या मटणवाल्याला काय धमकावत नव्हतो. आम्ही सगळं शांतपणे त्या तिथून जात होतो. त्यामुळे तो आला नसता किंवा नंतर आला असता किंवा त्याने तो महापौर राहिलेला माणूस आहे, आयुक्ताला नमस्कार. गेल्या काही 2 दिवसांपासून एक व्हिडिओ जो आहे तो नालासोपाऱ्यातील प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे आपल्या हॉस्पिटलची जी जमीन आहे त्या ठिकाणी काही वाद निर्माण झाला. बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव आणि भाजपा कार्यकर्ता अशोक शेळके यांच्यामध्ये हा वाद इतका मोठा नव्हता, परंतु ज्या प्रकारे हा व्हिडिओ अनम्यूट होता, ज्या प्रकारे ही सायलेंट राजनीती सुरू झाली त्याच्यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. कोणता पक्ष खरं बोलतोय, कोणता खोटं बोलतोय असे अनेक प्रश्न निर्माण झाल्यानंतर रुपेश जाधव यांच्याकडून आपण जाणून घेतलं. त्यांनी आपल्या बाजूनी जी आहे ती माहिती दिली, परंतु भाजपाचं देखील एक म्हणणं होतं. त्या ठिकाणी भाजपाचे आमदार, विधानसभा 132चे आमदार राजन नाईक देखील होते आणि त्यांच्या समक्ष ही संपूर्ण वार्ता झाली. असा तो वाद झाला. व्हिडिओ म्यूट असल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आणि जसं रुपेश जाधव म्हणाले की राजन नाईक त्या ठिकाणी होते, त्यांनी हा संपूर्ण वाद सांभाळला. त्याच्यामुळे आज आपणच त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं राजन नाईक यांना यावर काय म्हणायचं आहे आणि हा संपूर्ण मुद्दा कशाप्रकारे भरकटवला जातोय, राजनीती केली जाते. कारण एक महत्त्वाचा मुद्दा आपण विसरू शकत नाही, ते म्हणजे आगामी निवडणुका, महानगरपालिका निवडणुका येणार आहेत आणि बहुजनकडून देखील काही आरोप प्रत्यारोप केले गेले. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की तिकिटासाठी स्टंट केला जातो. तर खरंच भाजपाकडून असं काही केलं गेलं आहे का? त्या ठिकाणी कारवाईसाठी गेले होते, सर्वे होता की खरंच राजन नाईक हे पाहणीसाठी गेले होते? आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. संपूर्ण मुद्दा नेमका काय झाला? कारण एक बाजू जी आहे ती बहुजन विकास आघाडीने मांडली. माजी महापौर रुपेश जाधव यांचं म्हणणं आहे की राजन नाईक त्या ठिकाणी शांततेत सगळं काही सांभाळत होते, परंतु कार्यकर्ता जे आहेत ते कुठेतरी हा वाद अधिक पेटवत होते. तर काय सांगाल याबद्दल? दिनांक 24 ऑक्टोबर रोजी आचारळा येथील सर्वे नंबर 6 ही जागा आपल्या वसई विरार शहर महापालिकेकडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वर्ग करण्यात आली. याचा सातबारा 24 ऑक्टोबरला तयार झाला. या संदर्भात हॉस्पिटलचं डिझाईन बनवण्यासाठी टेंडर महापालिकेने काढलं आहे आणि ती जागेवरती काय अतिक्रमण आहे का, जागेची परिस्थिती काय, लेवलिंग काय आहे, त्याला फेन्सिंग आहे का, हे बघण्यासाठी मी तिथले जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना सांगितलं की मी बघायला येतो, आपण ती जागा बघू, 1-5 मिनटात देऊ. आणि आमचे तिथले कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते आहेत ते सगळे, त्यांनाही सांगितलं. आम्ही बघितलं आणि बघून आम्ही सगळं बघितल्यानंतर तिथे काही अतिक्रमण वगैरे की मोठी मोठी झाडं वगैरे, काही गॅरेज होतं, काही चिकनची मटणाची दुकानं होती, हे आम्हाला दिसलं. मी सावंतसाहेब म्हणून ज्यांच्याकडे हा जबाबदारी ॲडिशनल कमिशनर यांना ह्या गोष्टी सांगितल्या की आपल्या जागेचा सर्व्हे करून घ्या, जागेला फेन्सिंग करा, कुठली जागा आपली आहे ही आपल्याला माहिती पडली पाहिजे आणि त्या जागेवरचं लेवलिंग वगैरे जे असेल त्या सगळ्या किंवा झाडं असतील त्या झाडाच्या रितसर परवानगी घेऊन ते कटिंग वगैरे करून किंवा शिफ्टिंग करून हे सगळं करा असं मी सावंतसाहेबांना सांगितलं. आणि तुमचे कोण असे उपायुक्त वगैरे असतील ते असं इथे जे असतील एरियामध्ये त्यांना पाठवा की त्यांना काय काय करायचं, कुठला ते आपण बघू आणि टाकू. हे सगळं झाल्यानंतर मुठेसाहेब तिथे आले. आम्ही सगळं बघितलं, सगळ्या परिसराची पाहणी केली, सर्वे करायचं ठरलं आणि सर्वे केल्यानंतर अतिक्रमित जागा काय असेल ती मोकळी करण्याचं ठरलं. आम्ही तिथून हे सगळं करून निघालो. मुठे साहेबांनी ते तिथे गॅरेज होतं त्याला सांगितलं की तेच गॅरेजमध्ये गेले. काय सांगितलं हा प्रश्न मला काय माहिती नाही. पण त्यानंतर काय अचानक झालं की आम्ही गाडीत बसायला गेलो आणि रुपेश जाधव तिकडे आले. आणि रुपेश जाधव थोडं तुम्ही जर बघितलं त्याची बॉडी लँग्वेज जी अशी होती की थोडी रागाटच होते, रागानेच ते तिथे आले आणि फोटो काढायला आले आहेत असं कार्यकर्ते बोलले. मी काय लांबच होतो, मी काय ऐकलं नाही, पण नुसतं फोटो सेशन करायला आहेत, काम आम्ही केलं, ठीक आहे ते बोलले. त्यामुळे आमच्या अशोक शेळके जे आमचे प्रदेशाचे सचिव आहेत युवा मोर्चाचे, तेही काय त्यांचं बोलले. दोघांची काहीतरी थोडीफार बाचाबाची झाली. हे मला कळलं. मी तातडीने गाडीतून उतरून तिथे गेलो आणि दोघांनाही शांत केलं की आपण सर्वे करू. रुपेशला सांगितलं तू महापौर राहिलेला माणूस आहे, मोठा पदाधिकारी आहे तू, आपण सर्वे करू. सर्वे तुझी जागा असेल तर तू घे,
महापालिकेचं असेल महापालिके, तिथे हॉस्पिटल झालं पाहिजे, ही माझी भूमिका होती. नंतर मी दोघांना बाजूला केलं, शांत दोघं झाले. पण आप्पा तुम्हाला नाही वाटत का की हा मुद्दा खूप छोटा होता, खूप शांततेत तो तुम्ही नसता तरी तो खूप शांततेत समजून घेऊन झाला असता, परंतु अशोक शेळके असू दे किंवा रुपेश जाधव असू दे, दोघांमध्ये वाद जो झाला दोघांनी समजुतीमध्ये घ्यायला पाहिजे होतं किंवा असं काही, म्हणजे हे कुठेतरी मुद्दामून करण्यात आलं का व्हिडिओसाठी? खरं म्हणजे रुपेश जाधवला त्या ठिकाणी येऊन अशा प्रकारे येण्याचं काहीच कारण नव्हतं की आम्ही काय तोडायला लावलं नव्हतं किंवा आम्ही गॅरेजवाल्याला किंवा त्या मटणवाल्याला काय धमकावत नव्हतो. आम्ही सगळं शांतपणे त्या तिथून जात होतो. त्यामुळे तो आला नसता किंवा नंतर आला असता किंवा त्याने तो महापौर राहिलेला माणूस आहे, आयुक्ताला फोन करून सांगितलं असतं की बाबा अशी अशी माझी जागा आहे, हा त्याचे हे पेपर आहे, TLR वगैरे आहे, ही जागा सोडून तुम्ही हॉस्पिटल करा. आणि आम्ही कुठे सांगत होतो की तोडा असं, आपली जागा नक्की करा आणि त्यानंतरच त्यामध्ये असलेलं अनधिकृत बांधकाम तोडा, ही आमची मागणी होती. आणि अशोक शेळकेची पण हीच मागणी होती की आमची महापालिकेची जागा आहे ती क्लिअर करा आणि घ्या. अशोक शेळकेंनी कुठल्याही प्रकारे अधिकाऱ्याला शिवीगाळ वगैरे काही केली नाही की अशी अधिकाऱ्याशी अर्वाच्य भाषेत अशोक शेळके आमचा बोलला नाही. कुठलाही भाजपचा कार्यकर्ता अशा प्रकारे काही बोलला नाही. त्यांच्याकडून एक आरोप लावला जातो आहे की मोठे साहेबांना असं सांगण्यात आलं सरांना की तुमची बदली करून टाकू 2 दिवसात जर हे अतिक्रमण हटलं नाही तर. 100% खोटं आहे, 100% खोटं आहे. असं मोठे साहेबाला कोणीही बोललं नाही. व्हिडिओ म्यूट असल्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ समजा कोणी काढला हेच आम्हाला माहिती नाही. हे सरप्राईज झालं. आम्ही काय तिथे काय फोटो सेशनसाठी थोडंच गेलेलं असं. आम्ही त्या काम बघायला गेलेलो, काय स्थिती आहे ती बघायला गेलेलो. कारण राज्य सरकारने 250 कोटीचं हॉस्पिटल आपल्याला 25 कोटी दिले आहेत, 22 कोटी रुपयाची जागा विनामूल्य दिली. त्या GRमध्येही माझं नाव आहे की नालासोपारचे आमदार राजन नाईक यांच्या मागणीवर देण्यात येते. हे सगळं असताना तिथे अशा प्रकारे होणं हेच चुकीचं आहे. हॉस्पिटल रुपेश जाधवने सांगितलं पाहिजे होतं की हॉस्पिटलमध्ये जर ही जागा येत असेल तर ही पण ताब्यात घ्या आणि हॉस्पिटल तातडीने काम चालू करा. हे शेवटी 30 लाख लोकांसाठी हे आहे. अतिक्रमण माझं आहे, तुझं आहे, कोणाचं असेल तर असू दे ना, आपण बघू ना. ते असं सर्वे करा, त्यानेही सर्वेची भाषा वापरायला पाहिजे होती. अशी न वापरता अरे रवी जाय चालू झाली, मग दोघांबाजूने झालं ते असं. स्टंट हा तिकिटासाठी केला जातो आहे कारण आगामी निवडणुका येत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं होतं विवंताचा मुद्दा झाला, त्यानंतर जे आहे ते बोळींचा मुद्दा झाला, क्षितिज ठाकूरांवर पण गुन्हा दाखल झाला होता. या संपूर्ण मुद्द्यानंतर त्यांचं एक महत्त्वाचा आरोप होता की तिकिटासाठी सगळे प्रयत्न केले गेलेत. पण तुम्ही स्वतः तिकडे होतात तर काय सांगाल? नाही, तिकीट कुठलं? निवडणुका आचारसंहिता डिक्लेअर व्हायची आहे, निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर व्हायच्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निरंतर काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही मलाही पाहत असाल की मी आमदार होणार होतो की हे मला माहीतच नव्हतं. 37 वर्ष पक्षाचं काम केलं, पक्षाने तिकीट दिलं, लोकांनी मतं दिली म्हणून माझा विजय झाला. काम करत राहणं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं काम आहे. आणि ह्या हॉस्पिटलसाठी मी आमदार जरी आत्ता झालो असेल, वर्षभर आता होईल 23 नोव्हेंबरला, पण माझी यासाठी अगोदरी प्रयत्न होतेच की. महाराष्ट्रात जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून किंवा अन्य लोकांना भेटून, आमचे प्रदेशाध्यक्ष त्यावेळेला बावनकुळे साहेब असतील, आम्ही मागणी करतच होतो की अशा प्रकारे हॉस्पिटल नासुपरत लवकर झालं पाहिजे. आपण आज ऐकली कालच्या बातमीमध्ये आपण जे काही मुद्दे ऐकले होते त्यावर आपण जे ते उत्तर दिलं, ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. ते गाडीत बसले होते, आवाज ऐकला, ते धावत आले आणि त्यांनी संपूर्ण परिस्थिती सांभाळून घेतली. या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे की हा व्हिडिओ जो आहे तो म्यूट आहे, त्याच्यामध्ये अनेक शिव्या देखील आहेत आणि कुठेतरी शिवीगाळ झाल्यामुळे हा कदाचित हा व्हिडिओ म्यूट असेल, त्याच्यामुळे कळायला येत नाही आहे. परंतु आज भाजपचे एक जबाबदारी व्यक्ती त्यांनी ही माहिती दिली की या संपूर्ण प्रकरणामध्ये वाद वाढण्याचं काही कारण नव्हतं, तो सर्वे नव्हता, सर्वप्रथम ती कारवाई नव्हती, तिथे फक्त पाहणी करण्यासाठी गेलो असताना कुठेतरी श्रेयवाद हा हातातून जातोय का याची भीती कदाचित बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौरांना वाटत असेल आणि म्हणूनच त्यांनी ते तिथे आले आणि संपूर्ण वाद पेटला. पाहण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं आणि महत्त्वाचा मुद्दा होता खड्ड्यांचा, ज्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे जनतेचा त्रास आता कुठेतरी येणाऱ्या एका महिन्यामध्ये कमी होईल ही त्यांनी माहिती देखील दिली आहे. पाहण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं. धन्यवाद.